नमस्कार. पालखेड रस्त्यावर लोणवाडी इथे आपण आलेलो आहोत. हा गावचा पार आणि कट्टा. सगळे हे शेतकरी बंधू इथे बसलेले आहेत. रोजचा कट्टा आहे त्यांचा. चर्चा चालतात. बहुत करून तर या चर्चा ज्या सगळ्या आहेत या शेतीच्या चालतात. सध्या शेतीचं थोडंसं काम थांबलेलं आहे, बागांचं काम थांबलेलं आहे. थोडी सवड आहेत म्हणून बसलेले आहेत. आणि आता वारं हे निवडणुकीचं आहे, लोकसभेच्या निवडणुकीचं आहे. म्हणजे अर्थात राजकारणाची ही चर्चा आलीच. दादा, या परिसरात मुळात प्रश्न कशाचा आहे? शेतीचे प्रश्न. काय आहे शेतीचा प्रश्न? कांदे भाव, कांद्याला निर्यात बंदी, द्राक्षाची निर्यात किती दिवस झाले मार्केट बंद? 27 दिवस झाले. 27 दिवस झाले. पिंपळगाव बाजार समिती, नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बाजार समित्या जवळजवळ बंद आहे. त्याच्याकडे कोणाचंच न केंद्रीय आरोग्य मंत्र्याचं लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधी आमदारांचं लक्ष आहे, कोणाचंच लक्ष नाही. आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊ राहिलं. आज कांदा जर निर्यात बंदी खुली असती तर 2,500 ते 3,000 रुपये कांद्याला भाव असता. पण आज इतकी वाईट परिस्थिती, 1200 ते 1300 रुपये कांद्याला खर्च चाललाय, भाव चाललाय. आणि त्याला खर्च 800 ते 900 रुपये एका क्विंटलला खर्च येतो. 1200 ते 1300 रुपये जाऊन जर काय निघणार शेतकऱ्याला? सोयाबीन 11,000 जर 4,000 आली, तुम्ही सांगा काय करणार शेतकरी? द्राक्षाची परिस्थिती इतकी वाईट झालेली निर्यात बंदीमुळं. शासनाचे राऊंड दुटप्पी धोरण शेतकऱ्यांविषयी पूर्ण शेतकरी हा नसतानभूताला गेलेला आहे. आज शेतकऱ्याकडे मोठमोठाले आमचे म्हणजे पूर्वी जे मोठमोठाले बंगले बांधले त्या घरांमध्ये आज जाऊन बघितलं 500 रुपये सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची झालेली. शेतमालाचं असं आहे. तांबट्याची परिस्थिती, तांबटी नेपाळवरून बघावलं. अक्षरशः आम्ही 2,000 कॅरेट माझे स्वतःचे होते. 50 रुपयाने आम्ही कॅरेट विकले. 20 रुपये खुडायचे, 20 रुपये व्हायचे. 10 रुपये तुम्ही जर आम्हाला मिळते सांगा. आमचे पावडरचे पैसे फिटले नाही, तारी टोकरांचे आणि आमचे स्वतःचे मेहनतीचे पैसे फिटले नाही. सोयाबीन या भागात आणि आमची जी नुकसान भरपाई होती ना बागांची, ती 2021 मधली आता यंदा दिली. ती तुटपुंजी नुकसान भरपाई 2021 ची 2-2, 4-4 वर्ष लागतात नुकसान भरपाई द्यायला सुद्धा. ती सारखं तेच चालू राहते. आधार कार्ड 6,000 द्या पण व्याट आता व्याट तुम्ही सांगा 18% जर जीएसटी लावलेली आहे. 18%. 1 लाख रुपयाचे आम्ही जर पावडरी घेतल्या तर आमच्याकडून आधीच 18,000 रुपये काढून घेते आणि आम्हाला 6,000 रुपये देते. ते 6,000 रुपये देतात कशाला? तो जीएसटी बंद करून टाका ना. 18%. म्हणजे पूर्वी औरंगजेबाच्या काळात कसा तो कर काढला होता, झिंझिया कर, त्याच्यासारखाच हा कर आहे जीएसटीचा. पूर्ण शेतकरी, पूर्ण या शासनाने आमचा नस्तनभूत करून टाकलेला आहे शेतकरी. ह्या सरकारने जास्त आम्हाला जाम केलेलं आहे. या सरकारचं म्हणजे शेतीविषयी बिलकुल धोरण नाही. मोठमोठाले उद्योजक आहे, त्यांचे काही कोटीमध्ये कर्ज त्यांचं माफ केलं आणि शेतकऱ्याला अक्षरशः 1.5 लाख आणि 2 लाख रुपये देणार ते सुद्धा नाही दिले. ज्या भारतीताई पवार उभ्या होत्या त्यावेळेस सरपंच बालेश बाग यांच्यामुळे मी बूथ लावलं होतं. दिवसभर मी त्या बूथवर होतो, तरी आम्हाला म्हणजे त्या बाईने भेट सुद्धा घेतलेली नाही आमची. आणि आम्ही तुतारीक जाणार आहे. या ठिकाणी ज्या वेळेस गेल्या 10 ते 15 वर्षापासून बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि बीजेपीचे सरकार आल्यामुळे जे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जे ठोस निर्णय घ्यायला पाहिजे, त्यांना कापसाला भाव असेल, सोयाबीनला भाव असेल, मकेला भाव असेल, द्राक्ष बागेला निर्यात बंदी, कमी भावाने, तंबाटीचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, आणि या ठिकाणी अजून या कुठल्याही प्रकारे या बीजेपीच्या सरकारने ठोस निर्णय न घेतल्यामुळे पूर्ण ही शेतकरी जनता आहे ही पूर्णपणे बीजेपीच्या विरोधात गेलेली आहे. पुन्हा एकदा अजून त्यांचा एक आज 4 वर्षासाठी अग्निवीर योजना, त्या मुलांना कुठलाही शासकीय दर्जा नाही. तो मुलगा ज्यावेळेस शहीद होतो तर त्याच्यासाठी कफन जो तिरंगा असतो तो तिरंगा नाही. त्यांना डायरेक्ट कुठली सुरक्षा नसताना त्या मुलाला आपण स्वतः घ्यायला जायचं आणि तो मुलगा येऊन त्याचा आपण अंत्यविधी करायचा. अशा प्रकारे या मुलांचं सुद्धा गेल्या 4 वर्षासाठी त्या मुलाला घ्यायचं आणि मुलांना खाण्यापिण्यापासून 4 वर्षानंतर वंचित ठेवायचं. या धोरणामुळं जो 25 ते 30 वर्षाचा वयोगटातला जो मतदार आहे हा सुद्धा बीजेपी पासून दूर गेलेला आहे. आणि पुन्हा या ठिकाणी बीजेपी जर आली तर लोकशाही राहणार नाही. मोदी साहेबाला आम्ही बी मानतो. इंटरनॅशनल क्रेज झाली, त्यांनी इंटरनॅशनल दौरे केल्यामुळं थोडं आपला प्रॉपर युवा भारत देश असल्यामुळं भारताची क्रेज बाहेर वाढलेली. त्याच्या मोदी साहेबाच्या माध्यमातून भारताची क्रेज वाढली, ते आम्ही मान्य करतो. पण खाली बॉटमचे निर्णय काही चुकीच्या त्याला विरोध केला पाहिजे.
आम्ही टोटल 100% मोदी साहेबाला विरोध करतो असं नाही. मोदी साहेबाचे चांगले निर्णय काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय लेवलला आहे आणि त्यांनी आपली इंडियाची क्रेज वाढवली, त्याला आम्हाला मान्य आहे. मान्य पण आहे. मग खाली बॉटम तर शेतकऱ्यांचं काय? तर ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. का तुतारेचा उमेदवार कोण नाही हे आम्हाला त्याच्याशी गरज नाही, पण तुतारेचे उमेदवार आम्ही सर्व आहोत हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्हाला तुतारेला मतदान करायचं पुन्हा एकदा. आणि पुढे कवाय कुणीकडे फुटून कोणत्याही पक्षात जाते हो. रात्रीतून फुटा कुणीकडे जात्या. खालच्या माणसाने काय करायचं, शेतकऱ्याने काय करायचं. चिखल झाला. अजित पवार कुठं, शिंदे कुठं, कोण कुठं. म्हणजे आम्ही मागच्या वेळेस त्यांना मतदान केलं, शिवसेना. आम्ही सगळे शिवसेनेचे पक्के माणसं इथे आम्ही मतदान केलं. मग आता आम्ही कोणा मागे हिंडायचं? ते तर दुसऱ्याच पक्षात भाजपामध्ये जाऊन मोकळे झाले. आम्ही काय करायचं? पण मग तुम्ही शरद पवारांच्या मागे आहात. हो, आम्ही शरद पवारांच्या मागे. यावेळेस शरद पवार महाविकास आघाडी. आघाडीच्या मागे आहे. आणि यांचे शेतकरी धोरण मॅडम म्हणजे ते जाऊ द्या राजकारण. शेतकरी पूर्णपणे ना आमचा नस्तनभूत झालेला आहे. म्हणजे मोदी ना फक्त दाखवायचे काय वरती जिल्हा बँक वापरते, जिल्हा बँकेत बोल ना. हा राष्ट्रीयकृत बँका तडजोडी करू राहिल्या. म्हणजे ज्याचं तुमचं थोडक्यात 10 लाख रुपये कर्ज आहे तुम्ही उचललेलं मुद्दल, आणि ते आज 50-50 लाख रुपये जर झालं असेल तर अवघं तुमचं 2, 5 आणि 6 लाखात मिटू राहिलं. पण जिल्हा बँकेचं तसं नाही होऊ राहिलं. जिल्हा बँकेचे आकडे फक्त भुजबळ मोठे, त्यांना लोकसभा लढवायची होती. त्यांचं 60 कोटीचं लगेच 29 कोटीचं त्यांना काय करून दिलं, माफ 30 कोटी माफ केले आणि 30 कोटी त्यांना हप्ते पाडून दिले 6 त्यांना. सामान्य शेतकऱ्यांना पाडून द्या ना त्याचे. आज शेतीची परिस्थिती राहिली नाही तर आम्हाला तुमचा 1 रुपयाही नको. कर्ज आम्ही म्हणते ना कर्जमाफी द्या, आमच्या शेतीमालाला आम्हाला काय द्या, रास्त भाव द्या उत्पन्नाच्या आधारे. आणि निर्यात जे शासनाचे राव जे धोरण आहे, निर्यात बंदी ते निर्यात बंद. हा, हे बॉर्डर खुल्या राहिल्या पाहिजे.